आणि इथे खास करून उपस्थित असलेले जे आपल्याला आपण दातृत्व असणारी जी घटक आहेत ज्यांनी आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मदत केली त्या सगळ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू आणि भगिनी, आजचा जो कार्यक्रम आहे PM श्री राजश्री शाहू महाराज विद्यालय आणि काशीरामजी हिंदी विद्यालय दोन्ही आपले महानगरपालिकेच्या शाळा आहेत आणि ह्या शाळेमधून आपण खूप चांगले स्तुत्य उपक्रम इथे राबवतात। त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो। आजही जे आपले कार्यक्रम आपल्यासमोर सादर केले तिन्ही कार्यक्रम अत्यंत संवेदनशील आणि एक संदेश देणारी सगळी कार्यक्रम आपण केले। याच अपेक्षेने मी आपल्यासमोर 2-3 गोष्टी ठेवणार आहे। आपण ज्यावेळेस विकसित भारत आणि एक 100 वर्षानंतर भारत कसा असेल स्वातंत्र्यानंतर याचे जे स्वप्न आपण पाहतोय आणि जे चित्र रेखाटतोय ते चित्र रेखाटत असताना या वर्षाचं जे केंद्रीय अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये सुद्धा याच बाबीचा उल्लेख करून 4 क्षेत्र विशेषतः निवडले आणि त्याच्यामध्ये पहिलं क्षेत्र जे आहे ते आपलं कृषी आहे। आपण 100 वर्षानंतर सुद्धा 50% आपली लोकसंख्या ही कृषीवर अवलंबून राहणार आहे आणि त्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली पाहिजे। जे आपण शेवटचं एक आपलं सादरीकरण आपल्या समोर झालं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर काय आपण केलं पाहिजे। आपण भविष्याचे आज त्याचे नागरिक राहणार आहात, तुमच्यासमोर ती जबाबदारी असणार आहे, तर आपण सगळ्यांनी एकत्र बसून त्याचेही काम करणार आहोत। दुसरं जे क्षेत्र आहे ते रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी MSME जे लघु आणि मध्यम उद्योगांची खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली पाहिजे, तिथे रोजगाराच्या संधी मिळतील आणि आपण जे शिक्षण घेतल्यानंतर तिथे एक चांगलं औद्योगिकरणामुळे आपल्याला तिथे व्यवसाय आणि उद्योगधंदे नोकऱ्या मिळणार आहेत। तिसरं क्षेत्र जे आहे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते शिक्षण आणि आरोग्य आहे। कारण आपल्याला शिक्षण आणि आरोग्यामध्ये जोपर्यंत गुंतवणूक करणार नाही तोपर्यंत आपण विकसित भारताचं जे आपण स्वप्न आहे तो आपण पूर्ण करण्याकडे आपल्याला कुठेतरी कमी पडू शकतो का। आणि ह्याच अपेक्षेने ज्यावेळेस आपण शाळा आणि महाविद्यालय यांचा विचार करतो, आरोग्याचा विचार करतो, तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेच्या बाबत जर मी बोलेन जवळजवळ आपल्या 78 शाळा आहेत आणि 50,000च्या वर विद्यार्थी आपल्याला शिक्षण देतात। परंतु ह्याच्यामधली शैक्षणिक गुणवत्ता, कारण आपण शिक्षण घेत असताना शैक्षणिक गुणवत्ता राहणे ही सगळ्यात महत्त्वाची भाग आहे आणि जे आपल्याकडे फाउंडेशनल लर्निंगचा आणि लिटरसीचा आणि एक आपल्याला न्यूमरसीचं एक प्रथम ही ऑर्गनायझेशन नावाच्या संस्थेमार्फत आपण नुकताच सर्वे करून घेतला आणि ह्या सर्वेच्या मी गोष्टी आपल्या समोर ठेवणार आहे। कारण ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना त्याच्यावर काम करायचं आहे। आपण ज्यावेळेस शैक्षणिक गुणवत्ता म्हणतो की शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे त्याच्यावर आपण सगळ्यांनी काम करावं अशी मी अपेक्षा करतो। तिथल्या शिक्षकांसाठी माझं आणि केंद्रप्रमुख आणि मॅनेजमेंटची जी आम्ही सगळे आहोत आपल्याला सगळ्यांना एकत्र बसून हे प्रश्न सोडवायचे। तर आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत आपण वाचन प्रक्रियेचं ज्यावेळेस आपण विश्लेषण केलं 21,000 विद्यार्थ्यांचं तर आपण प्रथम संस्थेमार्फत त्याचं पूर्ण इव्हॅल्युएशन करून घेतलं आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं सर की 20,000 पैकी जवळजवळ 3री ते 8वीचे विद्यार्थी आहेत फक्त आहेत आणि ह्याच्यामध्ये अक्षर न ओळखणारी मुलं ही जवळजवळ 450 विद्यार्थी की त्याला एकही शब्द ओळखता येत नाही, अंक ओळखता येत नाही आणि ही आपल्यासाठी एक चिंतेची बाब आहे आणि हे ह्याच्यावर आपल्याला काम केलं पाहिजे। दुसरं जे आहे की एक शब्द आहे, अक्षर म्हणजे क ख ग, बरोबर आहे, आणि पुढे एक शब्द आहे ते ज्यावेळेस आपण ज्यावेळेस वाक्य म्हणतो तर हे वाक्य न ओळखणारी जर विद्यार्थ्यांची संख्या बघितली सर जवळजवळ या 13% म्हणजे याच्यामध्ये 2,500-3,000 विद्यार्थी असे आहेत की आपल्याला वाक्य ओळखू शकत नाही। पुढे जाऊन ही मुलं एक परीक्षेत वाचू शकतात का, कारण 3री ते 8वीचा म्हणजे त्याला वाचन प्रक्रिया आलेली आहे, त्यावेळेस तो एखादा परीक्षेत 1-2 लाईन 1-2 ओळी सरळ वाचू शकतो का। याच्यामध्ये सुद्धा सर 4,125 विद्यार्थी 21,000 पैकी हा परीक्षेत वाचू शकत नाही। पुढे जाऊन आपण गोष्ट कोण सांगू शकतो आणि हा गोष्ट कोण सांगू शकतो याच्यामध्ये जर जो आपण
3297 विद्यार्थी हे आपल्याला कुठलीही गोष्ट सांगू शकत नाही. म्हणजे जी ऐकलेली एक 4 वाक्याची एखाद्या प्रसंगावर गोष्ट सांग याच्यानंतर ती करू शकत नाही. पुढे जाऊन सर त्याच्यावर हे गोष्ट वाचून त्याच्यावर जे काही प्रश्न असतात आपल्याला कॉम्प्रिहेंडिंग आपण कॉम्प्रिहेन्शन म्हणतो त्याला आणि त्या परीक्षेत वाचून उत्तरं द्यावे असे ज्यावेळेस बघतो तर किती मुलं हे करू शकतात तर ही मुलं करू शकतात फक्त 8590 विद्यार्थी करू शकतात. 20,000 पैकी पूर्वीची राहिलेली जवळ 12,000 विद्यार्थी हे करू शकत नाही. हे आपलं सत्य आहे आणि हा जो आपण अहवाल घेतलाय हे जे विश्लेषण केलं हे 2 महिन्यापूर्वी करून घेतलं. हे काय फार दूरचं नाही. पुढे जाऊन ज्यावेळेस मी संख्या ज्ञानाबाबत ज्यावेळेस आपण तपासणी करतो तर संख्या ज्ञानाबाबत आपण 3री ते 8वीचे विद्यार्थ्यांच्या ज्यावेळेस आपण संख्या ज्ञानाबाबत आणि गणिताबाबतचं केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आपल्यासमोर दिसते की भागाकार करू किती शकतात मुलं. फक्त 46% मुलं हे भागाकार करू शकतात. म्हणजे 9,500 मुलं हे भागाकार करू शकतात. म्हणजे जे 3 अंकाला एका अंकाने भागाकार करणे याची प्रक्रिया. वजाबाकी किती करू शकतात याचा सुद्धा जर प्रकार बघितला तर जवळजवळ 7,000 मुलं हे वजाबाकी करू शकत नाही. आणि पुढे जाऊन नंबर ओळखणे म्हणजे 99 ते 1000 आणि 1 ते 99 याची ज्यावेळेस आपण तुलना करतो तर 1 ते 9 नंबर न ओळखणारे जवळजवळ 650 मुलं म्हणजे 1 अंक 2 अंक 3 अंक न ओळखणारे आणि 10 ते 99 पर्यंतचे नंबर जर बघितले जवळजवळ 3,500 विद्यार्थी 3371 विद्यार्थी हे नंबर नाही ओळखू शकत. आपण 20-21 हजार विद्यार्थ्यांचं फक्त हे विश्लेषण आता